नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी वाला युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीमध्ये जे आरोग्य सेवक 50%चं पद होतं त्याचे जे स्कोअर लिस्ट आहे ते प्रत्येक जिल्हा परिषद मार्फत यायला मित्रांनो सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं सोलापूर, नागपूर, वर्धा, लातूर, जालना, सांगली, भंडारा, कोल्हापूर, बुलढाणा, ठीक आहे, हे जे जिल्हा परिषद आहे यांच्या ज्या स्कोअर लिस्ट आहेत, तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत हे आलेले आहे. बाकीच्या जिल्हा परिषदे सुद्धा मित्रांनो लवकरच तुमच्या घोषित होत राहणार आहेत. तर तुम्हाला तुमचा जो स्कोअर आहे तो किती आलेला आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या जिल्ह्याची जी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं नोटिफिकेशन मध्ये, सूचनांमध्ये किंवा चालू घडामोडींमध्ये मित्रांनो ही अपडेट जी ती मिळून जाणार आहे. जिथं बघा इथं आपण क्लिक केलं, ठीक आहे, इथं अपडेट होती तुमची की जिल्हा परिषद बुलढाणा 50%ची जी मेरिट लिस्ट आहे त्याची अपडेट होती. इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, जिल्हा परिषद बुलढाणा भरती प्रक्रिया आरोग्य सेवक पुरुष 50% अंगाई फवारणी कर्मचारी कंबाईंड मेरिट लिस्ट, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर या प्रकारची यादी तुमच्या समोर येणार आहे. आता परत लक्षात घ्या, या यादीमध्ये ज्यांना 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचीच नावं तुम्हाला बघायला मिळणार आहे. भरपूर विद्यार्थी मित्र मेसेज करता की सर आम्हाला आमचा मार्क जे आहे ते दिसतच नाही, आमचं नावच नाही यादीमध्ये. याचा अर्थ तुम्हाला 90 मार्क पडलेच नाही. ज्यांना 90 किंवा 90 प्लस मार्क आहे त्याच विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला या यादीमध्ये फक्त बघायला मिळणार आहे. आता तुमच्या समोर जो प्रश्न असेल की सर भरपूर जिल्ह्यांची याद्या लागल्या आहेत, बाकीच्या जिल्ह्यांची याद्या सुद्धा लवकरच लागणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम कसा असणार आहे हा भरपूर विद्यार्थी मित्रांना पडलेला प्रश्न आहे. जसं ठीक आहे, जिल्हा परिषदेच्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे की बघा ज्यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र आहे त्यांना ठीक आहे काय केलं जाणार आहे, प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगरची जर जाहिरात तुम्ही जेडपीची बघितली तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हा जो प्राधान्य या शब्दाचा अर्थ असा आहे की अगोदर हंगामी फवारणी कर्मचारीचे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना 90 किंवा 90च्या वर मार्क आहे त्या विद्यार्थ्यांना आधी घेतलं जाईल आणि उरलेल्या जागेमध्ये बाकीच्यांना घेतलं जाईल, असं संभाजीनगर जिल्हा परिषदच्या जाहिरातीमध्ये मेन्शन आहे. पण ठीक आहे, बाकी ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी कॉल केले असता त्यांनी असं सांगितलं की प्राधान्य या शब्दाचा अर्थ ठीक आहे हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे आणि दुसरा विद्यार्थी याला जर समान मार्क पडले तर हंगामी फवारणी कर्मचारी जो आहे त्याला तिथं प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे, तर या प्राधान्य या शब्दाचा अर्थ अजून सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये काय आहे रे, कन्फ्युजन आहे. स्पष्ट आपल्याला याच्यावर अजूनही उत्तर जे मिळालेलं नाहीये. दोन वेगवेगळी त्याच्यामध्ये ठीक आहे गोष्टी आपल्याला माहिती पडलेल्या आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्पष्टता आपल्याला केव्हा मिळणार आहे, प्राधान्य कोणाला मिळणार आहे, तर स्पष्टता आपल्याला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुमचं डीव्ही पूर्ण होईल आणि डीव्ही नंतर जेव्हा तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्या फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये ठीक आहे कोणाला नेमकं प्राधान्य दिलेलं आहे, कशा प्रकारे यादी लावलेली आहे हे आपल्याला ठीक आहे या लिस्ट वरच्या माहितीवरून मित्रांनो कळणार आहे आणि तिथेच आपलं ते स्पष्ट होणार आहे. आता लक्षात ठेवा, काही विद्यार्थी म्हणतील की सर काही जेडपी असं म्हणतायत, काही जेडपी असं सांगतायत, तर वेगवेगळी प्रक्रिया जी ती राबवली जाईल का जेडपी मध्ये? नाही. संपूर्ण ज्या तुमच्या 34 जिल्हा परिषद आहेत या 34 जिल्हा परिषदेमध्ये एकच याचा अर्थ जो आहे तो घेतला जाईल आणि त्यानुसारच मित्रांनो तुमची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भात ग्रामविकास खातं याच्याकडे विचारणा सुद्धा केली जाईल त्यांच्या मार्फत आणि त्यानुसार जे ठरवतील ठीक आहे या प्राधान्य शब्दाचा अर्थ ठीक आहे जे अगोदर सांगितलं किंवा दुसरं सांगितलं मी त्याच्यापैकी एक कोणतं तरी ते राहणार आहे आणि त्यानुसार मग तुमच्या ठीक आहे सिलेक्शन मित्रांनो होणार आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओत हीच माहिती तुम्हाला द्यायची होती की 50%चे जे रिझल्ट आहेत ठीक आहे जे तुमचं स्कोअर लिस्ट ते यायला सुरुवात झालेली आहे. प्राधान्यक्रम याचा अर्थ दोन दोन गोष्टी वेगळ्या आपल्याला माहिती पडतायत. बघूया फायनल त्यात डिसिजन काय होतं आणि कोणत्या गोष्टीला तिथं प्राधान्य दिलं जातं. ओके, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.